नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज आहे मंगळवार 10 मार्च 2026. आजचा दिवस सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आजचा दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन येणार आहे का, की एखादा निर्णय घेताना थोडं सावध राहावं लागणार आहे? कारण आज आकाशात अशी ग्रहस्थिती तयार झाली आहे जी काही लोकांसाठी अचानक लाभाचे दरवाजे उघडू शकते, तर काहींना चुकीच्या निर्णयांपासून सावध राहण्याचा संकेत देऊ शकते. त्यामुळे आधी पाहूया आजचे पंचांग आणि ग्रहसंकेत. आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी आहे आणि ही तिथी रात्री 1:55 राहील. आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे आणि अनुराधा नक्षत्र सायंकाळी 6:58 आहे. आजच्या दिवशी हर्षण योग सकाळी 8:16 आहे आणि त्यानंतर वज्रयोग सुरू होतो. करण पाहिले तर विष्टीकरण दुपारी 12:40 आहे आणि त्यानंतर बवकरण सुरू होईल. आजचा सूर्योदय सकाळी 6:31 झाला आहे आणि सूर्यास्त सायंकाळी 6:17 होईल. चंद्रोदय रात्री 12:35 होईल आणि चंद्रास्त सकाळी 10:30 होईल. आता पाहूया आजचे महत्त्वाचे शुभ मुहूर्त. आजचा ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:59 पासून 5:48 आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 पासून 12:47 आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:30 पासून 3:17 आहे. गोधूली मुहूर्त सायंकाळी 6:24 पासून 6:48 आहे. आजचे काही अशुभ काळ देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आजचा राहुकाळ दुपारी 3:21 पासून 4:49 आहे. गुलिक काल दुपारी 12:24 पासून 1:52 आहे आणि यमगंड सकाळी 9:27 पासून 10:56 आहे. मित्रांनो, आजची ग्रहस्थिती विशेष आहे. वृश्चिक राशीत असलेला चंद्र मनातील गोष्टी तीव्र बनवतो आणि अनेकदा लपलेल्या संधी किंवा गुप्त माहिती समोर आणतो. दुसरीकडे कुंभ राशीत सूर्य, मंगळ, राहू आणि वक्री बुध यांचा प्रभाव बदल, तांत्रिक विचार आणि अचानक घडामोडींचा संकेत देतो. त्यामुळे काही राशींनी आज निर्णय घेताना सावध राहणं आवश्यक आहे, पण काही राशींना आज अचानक संधी देखील मिळू शकतात. आता पाहूया आजचे राशी भविष्य. मेष राशीसाठी आजचा दिवस ऊर्जा आणि निर्णय क्षमता वाढवणारा आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला पुढे नेऊ शकतो. वृषभ राशीसाठी कामाचा ताण थोडा वाढू शकतो, पण संयम ठेवला तर परिस्थिती सुधारू शकते. मिथुन राशीसाठी संवाद आणि कागदपत्रांमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. कर्क राशीसाठी कुटुंब आणि काम यामध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. सिंह राशीसाठी आजचा दिवस स्थिरतेचा आहे, त्यामुळे चालू काम व्यवस्थित पूर्ण करा. कन्या राशीसाठी विश्लेषण आणि निरीक्षण यामुळे तुम्हाला फायदा मिळू शकतो. तुला राशीसाठी सर्जनशील विचार आणि संतुलित निर्णय प्रगतीची दिशा देऊ शकतात. वृश्चिक राशीसाठी चंद्राचा प्रभाव असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि एखादी महत्त्वाची संधी समोर येऊ शकते. धनुराशीसाठी अचानक खर्च किंवा चुकीची माहिती आर्थिक निर्णयांवर परिणाम करू शकते. मकर राशीसाठी जुने संपर्क किंवा आधीचे प्रयत्न फायदा देऊ शकतात. कुंभ राशीसाठी मोठे निर्णय घेण्याची इच्छा वाढेल, पण प्रत्येक संधी नीट तपासूनच पुढे जा. आणि मीन राशीसाठी शिक्षण, संशोधन किंवा ज्ञानाशी संबंधित कामांमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. मित्रांनो, आजच्या ग्रहसंकेतांनुसार वृश्चिक, मकर आणि मेष या राशींना विशेष लाभाचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे जर तुमची रास यामध्ये असेल तर आजच्या संधी ओळखा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. आता मला एक गोष्ट नक्की सांगा, आज तुमची रास या भाग्यवान राशींमध्ये आहे का? तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी जाओ हीच प्रार्थना. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.